कालच्या वेदनेला आज ठेवूया बाजूला, रम्य पहाटेचा आनंदाने हात धरूया. जे हरवलं ते शिकवण देऊन गेलं, जे उरलं ते आशेचं बीज घेऊन आलं. नव्या वर्षात शब्द कमी, अर्थ जास्त असू दे. स्वतःशी नातं थोडं अधिक खास असू दे. दिवे केवळ बाहेरचे नव्हे, हृदयातले पेटवूया. अंधार कितीही असो, प्रकाश वाढवूया. धावपळीत हरवलेलं मन सावरूया. थांबून थोडंसं स्वतःकडे पाहूया. मोठी स्वप्न नको, खरी स्वप्न पुरेशी जीवनाला. निष्ठेने प्रत्येक दिवस समाधानाने जगूया. चुका येणारच, पण हार मानायची नाही. प्रत्येक पडझडीतून उठायला विसरायचं नाही. विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या शक्तीवर, जी पदोपदी साथ देत असते जीवनभर. हे नवं वर्ष देऊ दे शांतता, स्थैर्य आणि तेज. मनात नांदो समाधान, चेहऱ्यावर विश्वास. आज एक पाऊल पुढे टाकताना एवढंच म्हणूया, मी तयार आहे नव्याने मला भेटायला. मी तयार आहे नव्याने मला भेटायला. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस. कॅलेंडरवरील एक पान जरी संपत असलं तरी आयुष्याच्या पुस्तकात अनेक आठवणी, अनुभव, शिकवण्या आज मनात दाटून येत आहेत. आजचा दिवस केवळ वर्षाचा शेवटचा दिवस नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि नव्या अपेक्षा एक सुंदर संगम आहे. कारण आज आहे भागवत एकादशी आणि उद्याच्या पहाटे आपण पाऊल ठेवणार आहोत 2026 या नव्या वर्षात. भागवत एकादशी भगवंताच्या चरणी मन अर्पण करण्याचा एक अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी मन, वाणी आणि कर्म शुद्ध करण्याचा संकल्प केला जातो. एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तर मनाचा उपवास. वाईट विचारांचा, अहंकाराचा, असंतोषाचा उपवास. आजच्या दिवशी भगवंत विठ्ठलाच्या नामस्मरणात मन रमवताना अंतर्मन शांत होतं. घरातील देव्हाऱ्यातील दिव्याचा उजेड, फुलांचा सुगंध, घंटेचा नाद मनाला एक वेगळीच स्थिरता देतो. जणू वर्षभराच्या थकव्यावर ही एकादशी औषधासारखी काम करते. आज 2025कडे मागे वळून पाहिलं तर जाणवतं, काही दिवस आनंदाचे होते, काही दिवस अश्रूंनी भरलेले. काही स्वप्न पूर्ण झाली तर काही अर्ध्यावरच थांबली. कधी आपण जिंकलो, कधी हरलो, पण प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवून गेला. आजच्या दिवशी देवापुढे उभं राहून इतकंच म्हणावंसं वाटतं, जे दिलंस त्यासाठी धन्यवाद, जे घेतलंस त्यासाठीही धन्यवाद. कारण त्या प्रत्येक अनुभवातून मला तू अधिक मजबूत बनवलंस. आणि या सगळ्यावर नववर्षाचा गुरुवार अधिकच मंगलता घेऊन आलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, तर लाखो भक्तांचा जीवनाधार आहे. आज स्वामींच्या चरणी दिवा लावताना मन आपोआप नतमस्तक होतं. जणू स्वामी सांगत असतात, काळ बदलतो, वर्ष बदलतात, पण माझी कृपा कधीच कमी होत नाही. आजच्या पूजेत फक्त फुलं, प्रसाद नाही, तर मनातील चिंता, भीती, शंका सगळं काही स्वामींच्या चरणी अर्पण होतं. आणि मग रात्रीनंतर येते ती नव्या वर्षाची सुंदर अशी पहाट. 2026 पहिल्या किरणांसोबत नवी आशा, नवे संकल्प मनात जागे होतात. थंडगार हवेत देवळातील घंटानाद, अगरबत्तीचा सुगंध संपूर्ण वातावरण भक्तिमय करतो. ही पहाट सांगते, नवीन सुरुवात नेहमीच शक्य असते. काल जे राहून गेलं त्याचं ओझं न वाहता आज नव्याने चालायला शिकायचं. नव्या वर्षाची पहिली पूजा, पहिला नमस्कार, पहिली प्रार्थना. हे स्वामी महाराज, या वर्षात माझ्या हातून चांगलं घडू दे. मन शांत ठेवा, विचार सकारात्मक ठेवा आणि जे होईल ते स्वीकारण्याची शक्ती द्या. आजच्या या पूजेत भव्य असं काहीच नाही, पण मनापासून केलेली ही साधी पूजा सर्वात मोठा आशीर्वाद ठरते. 2026 नव्या वर्षाचा हा पहिला दिवस. आजचा सूर वेगळाच आहे. आजच्या हवेत एक शांतता आहे आणि मनात एक गोड अपेक्षा.
कारण आज आहे गुरुवार, श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र दिवस. नव्या वर्षाची ही पहाट फक्त वेळेचा बदल नाही, तर मनाच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. पहिल्या श्वासासोबत मन नकळत म्हणतं, स्वामी, या वर्षाची सुरुवात तुमच्या पूजेने करते. गुरुवार, श्रद्धा, ज्ञान आणि गुरुकृपेचा दिवस. या दिवशी मन अधिक शांत असतं, विचार अधिक स्वच्छ असतात. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारे, आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे त्या गुरुतत्वाचं साक्षात रूप आहेत. आजचा दिवस आपल्याला सांगतो, आयुष्यात कितीही बदल झाले तरी गुरूंवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. 2026च्या पहिल्याच दिवशी स्वामींच्या चरणी लावलेला दिवा खूप काही सांगून जातो. घरातील देवाऱ्यात स्वामींचा फोटो, त्यांची मूर्ती, तुळशीपाशी पेटवलेला दिवा, फुलांचा सुगंध. ही पूजा केवळ विधी नाही, तर मनातून उमटलेली प्रार्थना आहे. स्वामी, या वर्षात माझ्या हातून चांगले विचार घडू दे, योग्य निर्णय घडू दे आणि चुकांपासून मला दूर ठेवा. आजच्या पूजेत भव्यतेपेक्षा भाव अधिक महत्त्वाचा आहे. मन एकाग्र होतं, श्वास स्थिर होतो आणि हळूहळू मनावरचं ओझं हलकं होतं. स्वामींच्या नामस्मरणात एक वेगळीच ताकद आहे. ते सांगतात, मी तुझ्यासोबत आहे, तू फक्त प्रामाणिक राहा. 2026 हे वर्ष केवळ तारखांचं नको, तर अर्थपूर्ण असू दे. आज संकल्प मोठे नकोत, पण खरे असू देत. मन शांत ठेवण्याचा, स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगण्याचा. स्वामींच्या चरणी हे संकल्प अर्पण करताना मनाला एक आधार मिळतो. 2026चा पहिला दिवस गुरुवारसारखा मंगलमय लाभला, हीच मोठी देणगी आहे. स्वामींच्या आशीर्वादाने हे वर्ष शांततेचं, स्थैर्याचं आणि समाधानाचं ठरो. आजच्या या पहिल्या दिवशी इतकंच म्हणावंसं वाटतं, स्वामी, तुम्ही पाठीशी आहात, सोबत आहात, याचाच मला आधार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान अशा प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.